भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त सुरण काप घेऊन आले तुमच्यासाठी. तर आता हे सुरण तुम्हाला तोडूनही दाखवते फ्राय केलेला. हे पहा माशाप्रमाणे त्याला गर असतो, चवीला तितकंच भन्नाट लागतं. आता हे हाताला थोडंसं तेल लावू आणि मग ते सुरण कापायला घेऊ. नाहीतर काय होतं, बरेच सुरण असताना खाजवे असतात आणि मग ते खाजवतं, म्हणून थोडंसं खोबरेल तेल लावायचं. आता याच्या स्लाईस काढून घेऊ. अशा पद्धतीनं स्लाईस काढायचे आहेत. मग पातळ जाड जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे ते स्लाईस काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला दाखवते. मी थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, खायला छान वाटतं. आता हे काय करायचं, गॅस लावून अर्धा लिटरवर पाणी घालू आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 12 ते 13 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे. सुरण जे आहे ते थोडंसं लिंबू आणि हा 1 चमचाभर आगळ टाकायचं त्याच्यामध्ये किंवा कोकम टाकायचे आणि शिजवून घ्यायचे झाकण ठेवून. आता 12 ते 13 मिनटं हे शिजवून द्यायचं आणि मगच ते काढायचं. आता हे 13 मिनटं झालेले आहेत पहा. 13 मिनटानंतर काढून घेतो आणि तोपर्यंत मसाला घेऊ. याच्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद, आलं लसणाची पेस्ट, थोडीशी आगळ मी इथे घेते. तुम्ही कोकम घेतला तरी चालू शकता, चिंच घेऊ शकता, चवीपुरतं मीठ घालूया, लिंबू घेऊ शकता. म्हणजे आंबटपणा येण्यासाठी तुम्ही ह्या 2-4 वस्तूमध्ये कुठलीही एक वापरू शकता. आता आगळ जे आहे ते ह्या रव्याला आणि तांदळाच्या पिठाला लावून झालेलं आहे. असं चोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते आगळ लागते. आता हे सुरणाच्या काप आहेत ना शिजलेल्या, त्या पण ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. आणि सुरणाच्या काप जसं तुम्ही करताना त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. म्हणजे पातळ केला तर ते लवकर शिजतं आणि थोडंसं जाड असलं तर 12-13 मिनटं लागतं. जास्त शिजवायचं नाही, जास्त कच्चं नाही, जास्त शिजवायचं नाही. अशा पद्धतीने ठेवायचं ते, म्हणजे सुरणाचे तुकडे पडणार नाहीत. आता हे सगळा रवा असं त्या प्रत्येक सुरणाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता श्रावण येतो आहे, तर बरेच जणांना मासे खायला आवडतात. तर मासे प्रेमीसाठी ही खूपच चविष्ट रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला मासे खाणाऱ्यांना मासं खाल्ल्याचं फील होतं. नक्कीच सुरण काप करून खा. आता तव्यामध्ये ना तेल टाकूया आणि मस्त सुरण फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळे स्लाईस असे ठेवून देऊ आणि थोडं थोडं तेल टाकून ना तुम्ही भाजून घेऊ शकता. तेल कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता, जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता. आणि आता असे पलटी करून घेऊ आणि फ्राय केल्यानंतर तेल थोडंसं कमी लागतं. तेलात तुम्ही तळून घेऊ शकता किंवा फ्राय करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे ते बनवायचं आहे. आणि असे सगळे. आणि श्रावण म्हटला ना, एक बुधवार सोडला तर सगळे वार असतात. बरेच जणांची श्रावणी असते, मग नॉनव्हेज बरेच जणी खात नाहीत. तर असे सुरण काप करून खायचे मस्त आणि चवीला इतके भन्नाट लागतात ना आणि पटकन होतात, फार वेळ लागत नाही. मी तर पाव किलोचे सुरणाचे काप केलेले, भरपूर झालेले ते. हे पहा. आता हे काय करायचं, तवा जर मध्ये काय होतं, जाळ मध्येच लागत असतो आणि मग ते जास्त तापला जातो. म्हणून ते स्लाईस काय करायचे, साईडला थोडेसे वळवून घ्यायचे. म्हणजे मध्ये जर तापला असेल तर ते सुरण काप करपण्याची शक्यता असतात. आता हे तयार झालेले ब्राऊन कलर मस्त भाजलेले आहेत, आपण काढून घ्यायचे आहेत. खाण्यासाठी तयार आहेत. माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.